कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी आली आहे सासरी, कारण आमच्या गावची आहे यात्रा. इथे सगळेजण मस्त असे तयार झाले होते, सगळ्यांच्या गप्पा-टप्पा चालल्या होत्या. सगळ्यांचं फोटो सेशनसुद्धा चालू होतं. जवळजवळ पाऊण तास तर आम्ही सगळेजण फोटोज काढत होतो. हे आहेत माझे गावाकडचे मोठे दीर आणि जाऊबाई. फोटो सेशन झाल्यानंतर पटकन गरम गरम पुरणपोळी बनवल्या, भाताची कुकर लावली आणि ह्या सगळ्यांना मात्र जेवायला पहिलं बसवलं. भांड्यांचा खूप जास्त लोड पडतो म्हणून विचार केला होता की पत्रावळीमध्ये सगळ्यांना जेवण वाढायचं, म्हणजे भांड्यांचा काही जास्त त्रास पडणार नाही. आणि तसंच केलं. मग पहिली पंगत ही बसवली, त्यानंतर मस्त आम्ही परत गरम गरम पुरणपोळ्या बनवल्या. आम्ही जेवण केलं, घरातली सगळी कामं आवरली आणि मग सगळेजण मंदिरामध्ये जायला निघालो. जे काही चिल्ली पिल्ली होती ना त्यांना सगळ्यांना गाडीमध्ये पाठवलं आणि आम्ही मात्र मस्त नेहमीप्रमाणे चालत चालत मंदिरापाशी पोहोचलो. बाहेरूनच मंदिर खूप जास्त मस्त सजवलं होतं, म्हणजे सगळे जे आपले रिअल फ्लावर आहेत ना त्यांनी सजवलं होतं. आतमध्ये पण खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला दरवेळेस असं आहे, मला खूप जास्त उशीर होतो मंदिरामध्ये पोहोचायला. आज पण आम्ही 10 वाजता गेलो होतो, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती. काळ भैरवनाथांची आणि माता जोगेश्वरीची मूर्ती खूप छान सजवली होती आणि इथे पण रिअल फ्लावर्सनेच डेकोरेशन केलं होतं. मस्त फोटो व्हिडिओज काढले आणि त्यानंतर मग पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. दरवर्षी मस्त काठी नाचवतात, त्याचा व्हिडिओ मी लास्ट तुमच्यासोबत शेअर केला होता. पण ह्यावेळेस असे मलखांब आणि हे सगळे गावामधलेच मुलं होते, त्यांनी छान छानसे कार्यक्रम ठेवले होते. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमच्या नंदेनं आम्हाला एवढं गुलालानं भरवलं ना की काय सांगायचं नको. त्यानंतर मग साडी वगैरे चेंज केली, ड्रेस घातला आणि बसले होते. तर माझी पुतणी म्हणते की काकी तुझ्या हातावरती मी छान मेहंदी काढून देते. आत्तापर्यंत कधीच मी मॅजिक कोणने मेहंदी काढली नव्हती, पण आज काढली आणि ती फारशी मला आवडली नाही, पण तिने खूप छान मेहंदी काढली होती. सगळेजण झोपायच्या तयारीत होते, पण माझं पोरगं सगळ्यांना उठवायच्या तयारीत होतं, म्हणजे त्याच्या भावाला, सगळ्यात मोठ्या भावाला तो उठवायचा प्रयत्न करत होता. आणि असा संपवला आजचा हॅपी हॅपी